अल्प दरात नाट्य रसिकांना नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी राज्यात सोलर सिस्टीमवरील वातानुकूलित अशी 75 नाट्यगृह उभं केली जाणार आहेत. शिवाय आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेली 86 नाट्यगृहे हे सुद्धा अद्ययावत केली जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा नाट्य पंढरी सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री मुनगंटीवार हे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय पाटील, विजय गोखले, मेघराज राजे भोसले, मिलिंद जोशी, प्रशांत दामले आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासहित अन्य मान्यवर आणि नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधी पक्षातील काही लोकांनी सदिंगतता निर्माण करण्याचं पाप करत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात 3 वर्षांसाठी आणली जाणार आहेत. ती भारतात आल्यानंतर कायमस्वरूपी याच ठिकाणी असावीत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत, असं सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले. राम मंदिराच्या जागेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या सोबत संजय राऊत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा जनतेने किंवा पत्रकारांनी करू नये, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. पंतप्रधान पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून राहुल गांधींचे नाव घेऊन खासदार संजय राऊत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करतात, असं सांगून मुनगंटीवार पुढे म्हणाले. बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे या सध्या अडचणीत असून निकालाची त्यांना चिंता असल्यामुळेच त्या तळ ठोकून यापुढे बारामतीमध्ये थांबणार आहेत. मात्र तरीही बारामती मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार निवडून येणार आहे, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा. आपल्याकडे हौशी नाट्य कलावंत आहे, काही हौशी कलाकार आहेत, पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही. उपलब्ध झालं तर ते महाग होतं. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे, रवींद्र नाट्य मंदिर. त्याचंही नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला, काम सुरू झालं आहे. पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या 36 जिल्ह्यात 75 सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला. आणि हे सिने नाट्य मंदिर करताना यामध्ये काही PPP मॉडेलमध्ये करायचे, पण प्रत्येक सिने नाट्य मंदिर हे सोलारवर असावं. विजेचा वाढता खर्च हा हौशी कलावंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू. आता पैसे उपलब्ध झाले आहेत. आम्ही काही वायबिलिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी PPP मॉडेलमध्ये करू शकतो का. परवाच सर्व राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली. तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 2 तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची 52 नाट्यगृह आहे, जी आमची नाही आहे, पण त्याची दुरावस्था आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात. नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर्जर दुर्दशा झालेल्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जिता अवस्था यावी यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेलाही निधी आपण देणार आहोत. यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा, त्या ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण 2 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने 5 दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे. यासोबत राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोचावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणतो, ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते, तो विचार जावा. त्या 17व्या शतकामधला हा
छत्रपती आमचा आदर्श राजा आहे. 2000 वर्षापूर्वी चाणक्यांनी ज्या राजाचं वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे, हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतो. भाऊ महाराष्ट्र तुम्ही करणार होता आणि त्याशिवाय वाघनट्या जो ऐतिहासिक संदर्भात लंडनहून आणणार होता, या दोन्ही प्रश्न नाही. आता तिथं जे मी कबरीचं जे अतिक्रमण पॉईंट 22 हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं, कारण 29 जुलै 1953 पासून शिवभक्ताची ही मागणी होती. खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात, काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात, मताचे लाचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात. खरं तर हा धार्मिक विषय नाही. रावण अत्याचारी होता, व्यभिचारी होता. रावणाचं आपण दहन करतो ना, तो हिंदू होता. मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही. जो जो वाईट असेल, जो जो अत्याचारी असेल, जो दृष्टबुद्धीचा असेल, जो स्वतःला आलमगीर समजत असेल, जो गाझी समजत असेल, जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो, त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं. जेव्हा आपण त्या ठिकाणी 5 नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला, 10 नोव्हेंबर 2022 हा महाशिवप्रताप दिवस होता. त्याच दिवशी अफझल खानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी काढला होता आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट 22 हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्ट विचारांनी केलं होतं ते काढून टाकलं. मग तेव्हा मागणी आली की वाघनख आणले पाहिजे. मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला. आता मी लंडनमध्ये जाऊन करार करून आलो. आता काही लोकांचं पोट दुखायला लागलं, त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं. कधी सांगितलं की ते वाघनख भाड्याने येणार आहे, कधी सांगितलं 2 महिन्यासाठीच येणार आहे. वाघनख 3 वर्षासाठी येणार आहे. एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे. जे वाघनख पाहिल्यावर आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत. ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे. वाघनख येणार म्हणजे येणारच, यामध्ये कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. संजय राऊतांनी सांगितल्यामुळे पंतप्रधानपदी ते म्हणजे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, शेवटी संजय राऊत हे अप्रत्यक्ष माननीय मोदीजींनाच मदत करण्यासाठी ही घोषणा करताय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय मोदीजी आपल्या कर्तृत्वाने, आपल्या विकासाने, आपल्या प्रगतीने, आपल्या भाषणातल्या शब्दांनी जनतेने भाजपला मतदान करावं यासाठी प्रभावित करतात. पण मी राहुल गांधीजींना धन्यवाद देईल, ते त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या भाषणांनी लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी मजबूर करतात. त्यामुळे राहुल गांधीजी देशाचे पंतप्रधान होणार असा भाव व्यक्त केल्याबरोबर हे दिदी ममतांना समजलं म्हणून ते राहुल गांधींच्या मागे उभ्या राहिले नाही. जेव्हा की आज त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त खासदार आहेत, पण त्यांनी सुद्धा राहुल गांधींचं नाव घेतलं नाही. त्यांच्या लक्षात आहे की राहुल गांधीजी पंतप्रधान होणार असं म्हटलं तर मग मतदान भाजपकडे जास्त जाते. वन खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, वाहनांचाही तुटवडा आहे, नेमकं काही जागा भरणार का? नाही, वाहनांचा तुटवडा आहे असं मला वाटत नाही. हां, काही वाहनं निर्लेखित करायची होती, ज्याला 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली किंवा एका विशिष्ट किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर ती वाहनं निर्लेखित करावी लागते. वित्त विभागाने आता आम्हाला त्याची मंजुरी दिली, त्यामुळे वाहनाचा तुटवडा हा जाणवण्याचं कारण नाही. पण कर्मचाऱ्यांचा तुटवडा निश्चित आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणून आत्ता आपण परीक्षाही केली. पण आत्ता पेसा कायदा याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये इतर पदाच्या भरतीसाठी तर अडचण नाही, पण वनरक्षक जी साधारणतः 2000पेक्षा जास्त पदं भरायची त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. म्हणून मी परवा बैठक घेऊन या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात सामान्य प्रशासन विभागाने न जाता आम्ही गेलं पाहिजे आणि आम्ही विनंती केली पाहिजे की पेसा सोडून बाकी ठिकाणी 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आणि त्यांच्या मनामध्ये
एक शंकेचं वातावरण निर्माण झालं, संदिग्धता निर्माण झाली आहे. आणि ही संदिग्धता दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात मी आमच्या प्रधान सचिवांना सूचना केल्या आहे की आपण गेलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे की पेसाब क्षेत्र सोडून इतर ठिकाणी पदभरतीची आवश्यकता आहे. आज एका अधिकाऱ्याला 1000 स्क्वेअर किलोमीटरचं 1000 हेक्टरचं जंगल पाहावं लागतं आणि मग ही उघडी वनसंपदा आहे. आणि म्हणून आपल्याला कर्मचारी भरणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे. सुप्रियाताई सुळेंनी सांगितलंय पुढील 10 महिने मी बारामती स्थळ चुकून थांबणार आहे, मुंबईला गाडी जाणार नाही आणि कुटुंबियांना माझी भेट घ्यायची असेल तर बारामतीलाच या. काय सांगाल? नाही, हे काय सांगायचं आहे, यावरून तुमच्याही लक्षात आलं असेल की धोका आहे. आता इकडे तिकडे जायचं नाही. पहिले जान बची लाखो पाय. पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे, नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल. म्हणून 10 महिने तिथंच त्यांनी थांबावं. आमच्या खूप सदिच्छा, खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं. विरोधकांच्याकडनं सांगण्यात येतं की जानेवारीमध्ये या महायुतीचं चॅप्टर संपेल. हे आत्तापर्यंत कितीदा सांगितलं. म्हणजे लांडगा आला रे आला असं म्हणणारा जो व्यक्ती होता की नाही, त्याचा आणि यांचा DNA हा समान असावा. कारण तो 3दा 5दाच म्हणाला. हे तर दर महिन्याला म्हणते, तारखा देतात. आता या तारखेला सरकार पडेल, या तारखेला सरकार पडेल, आता 10 जानेवारीला सरकार पडेल असं ते सांगताय. 10 जानेवारीनंतर पुन्हा तुम्ही मग कुठे भेटलात तर माझा इंटरव्ह्यू घ्या. 10 जानेवारीनंतरही सरकार राहील, पण विधानसभेत मात्र हे महाविकास आघाडी असं पडेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेचं राहणार नाही.